मुंबई येथे आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सोलापूरचे गायक तथा महाराष्ट्राचे महागायक विजेते मोहम्मद अय्याज यांना नेल्सन मंडेला इंटरनॅशनल पीस पुरस्कार 2026 देऊन गौरवण्यात आला। हा पुरस्कार भारतीय चित्रपटसृष्टीतील नामवंत निर्माता निर्देशक मेहुल कुमार, संगीतकार दिलीप सेन यांच्या हस्ते देण्यात आला। हा पुरस्कार सोहळा दिनांक 24 एप्रिल 2026 या दिवशी पंचतारांकित हॉटेल रेडिसन येथे पार पडला। यावेळेस मंचावर पोलीस महानिरीक्षक मोहन राठोड, संजीव कुमार चौधरी, एसीपी संजय पाटील सह अनेक मान्यवर उपस्थित होते। सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या कलावंत व साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला। या पुरस्कार सोहळ्यात देशभरातून पुरस्कार विजेतेसह अनेक मान्यवर उपस्थित होते। मोहम्मद अय्याज नेल्सन मंडेला यांच्या साऊथ आफ्रिका येथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून आपल्या भारतीय संगीताचा प्रसार व प्रचार केलेला आहे। गाण्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक बांधिलकी जपणारे गायक मोहम्मद अय्याज यांनी हा पुरस्कार गुरुवर्य स्वर स्वामिनी आशाताई भोसले यांना समर्पित करत हा पुरस्कार माझ्या संगीत वाटचालीस नक्कीच प्रोत्साहित ठरणार अशी भावना अय्याज यांनी व्यक्त केली आहे। मी गायक महाराष्ट्राचा विजेता आज मुंबईच्या रेडिसन हॉटेलमध्ये माझा कार्यक्रम अवॉर्ड फंक्शन चालू आहे। मला यावेळेस इंटरनॅशनल नेल्सन मंडेला पीस अवॉर्ड 2026 हा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला। तर त्याबद्दल मी या संपूर्ण स्वदेश टीमचा संपूर्ण परिवारासाठी आभार व्यक्त करतो आणि माझ्या या संगीताच्या वाटचालीस एक कौतुकाची थाप म्हणून आपल्यातर्फे जो कौतुक करण्यात आला, जो मानपत्र देण्यात आला त्यासाठी मी खूप खूप आभार आहे। आणि हा सर्टिफिकेट, हा अवॉर्ड मी आदरणीय संगीत की देवी आशा भोसले जी को ये समर्पित करता हूँ, उनको डेडिकेट करता हूँ। और फिर से एक बार मैं सभी प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया और इस पूरे परिवार का बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ। थैंक यू सो मच। श्रीरस्तु शुभमस्तु कल्याणमस्तु श्री कृष्ण राय रामट सोलापूर यांच्या वतीनं श्री 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 स्वामी कमलनाथ प्रसाद यांच्या संकल्पनेतून जगाच्या कल्याणासाठी सोलापुरात दिनांक 2 मे 2026 रोजी चिल्ड्रन पार्क शेजारी कर्णिक नगर येथे श्री श्रीनिवासा कल्याण महोत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले आहे। तरी सोलापुरातील सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, भगवान व्यंकटेश्वर यांच्या अर्जित सेवेत सहभाग नोंदवून पुण्य फल प्राप्त करावे ही विनंती।